जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबरा ग जाबाई सासुरा सासुरा कोणी तुणी काढल कोणी तू हसत रहा तू वळू नको ना नको पर तू माहेरी पुज पुज होईल कधी ठेवू नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची बराच वेळ झाला शरयू आली नाही. अगो बाई, हा काय झालं? कशी आहे? कोण? अगो वहिनी कशी आहे? वहिनी? नर्मदा वहिनी. हा मगाशी आहे ना, त्यांचं डोकं खूप दुखत होतं. अगं ते आम्हालाही माहिती आहे, म्हणून तुला वर पाठवलं होतं ना की आता कसं वाटतंय विचारून ये म्हणून. बरोबर आहे, हिचं डोकं तर दुखणारच ना. श्रीच्या लग्नाचं केवढं मोठं होत आहे तिच्या डोक्यावर. बिचारी. मी काय म्हणते बेबी वंच, श्री काल आईंकडे बोलला ना, ते फार बरं झालं. हो खरं का इंदू वहिनी? नाहीतर काय, मी ह्या कानाने ऐकलं. इंदू वहिनींचा स्वभाव ना फार विनोदी आहे. हो सगळेजण ह्याच कारणे ऐकतात, चोरून ऐकलं तरी. शरे, माझा स्वभाव इमोशनल आहे, हे एकदा ठरवलंस ना, सारखं सारखं का बदलतेस? कुणी ठरवलं? हा नाही मला सांगा, मुळात ठरवलं कुणी? नाही नाही, तुमचा स्वभाव ना विनोदीच आहे. आता बघा ना, ह्या कानाने ऐकलं. सगळेजण ह्या कानानेच ऐकतात, पण तुझं कसं आहे ना, ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडून द्यायचं, मध्ये काहीच नाही राहत. आणि नको तेव्हा भलतं सलतं काहीतरी आठवतं हिला. असं अजिबात नाही हा सरू. मी आपली चुकून माकून मध्ये कधीतरी एखादी गोष्ट विसरते, तर तुम्ही म्हणजे मला ते अगदी काय ते आपलं ते हेच करताय. शरे, आम्ही तुला कुठे काही हे करतोय, उलट तूच आम्हाला हे करतेस. इंदू वहिनींचा स्वभाव ना फार खोडकर आहे, आणि श्रीने ना हा खोडकरपणा तुमच्याकडून घेतलाय. खरं शरे? म्हणजे काय? खरं बोलतेस? हो, श्रीने ना हा खोडकरपणा तुमच्याकडून घेतलाय, अगदी तुमच्यावर गेलाय तो या बाबतीत. कुणाची ग माझी जावती. खरंच श्री या बाबतीत ना माझ्यावरच गेला. हा, पण मला ना त्याची खूप काळजी वाटते ग. म्हणजे ना त्याच्या काळजीने माझ्या जीवाला असं घोर लागलाय. काय नाही, अत्यानंद महाराज सगळं नीट करतील. अत्यानंद बाबा सगळं बरोबर करतील. काय करतील बरोबर? डोंबलाचं त्यांचं त्यांनी स्वतःच केलं तरी खूप झालं. ते काही असो, पण श्रीने आई पुढे कबूल केलंय हे काही कमी आहे का? हो ना, हो ना. नाही तर श्रीचं म्हणजे ना, पोटातून ओठात येईपर्यंत ना समोरच्याचा जीव जायचा. तो ना मनातलं कधी कुणाशी काही बोलत नाही. हो हो, मनातलं कधी कुणाशी बोलत नाही. आता ना मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळूनच त्या अनघाशी बोलायला हवं. आता ही अनघा कोण? सरू, अगं विसरण्याची सवय कुणाला आहे, तुला की मला? तुला. मग तरी प्रश्न काय विचारतेस, अनघा कोण म्हणून? अगं पण कोण अनघा? असं काय करताय त्यांचं? कोण अनघा? अहो बघितलं, तुम्ही सगळ्या विसरता आणि मला बोलत असता सारखं सारखं. मी ह्यावेळी बरोबर लक्षात ठेवलंय. अहो अनघा म्हणजे आपली होणारी सून नाही का? अगं सायली आहे ती. ते हा म्हणजे मला वाटलंच, एकदम असं चटकन कसं काय आठवलं. ज्या अर्थी मला पटकन आठवलं त्या अर्थी काहीतरी गडबड असणार. पण एक मिनिट, आता नक्की तिचं नाव अपर्णा? हो, सुवर्णाच नाव आहे हा तिचं. तेच सुवर्णा. आणि तू म्हणाली पण होतीस, एस फॉर सुवर्णा आणि एस फॉर श्री. आता सगळे येस येस होणार आहे, हो की नाही? काय आत्मविश्वास आहे. डोकं कसं आहे तुझं आता? बरं,
श्रीच्या लग्नाचं खूपच टेन्शन घेतलंयस तू. हो खरंय, खूपच टेन्शन आलंय मला. सगळं आपल्यालाच करायचं ना, पुरुष माणूस नाही घरात कोणी. त्यानं काही अडलंय का? तसं नाही, पण आणि श्री आहेच की. हो श्री आहे ना, पण तो कुठे तोंड उघडून काय बोलतोय आपल्याशी. आणि ती सायली. नर्मदा, तू इतक्यात यात पडू नकोस. पडू नकोस म्हणजे? आई तो पोटचा पोर आहे माझ्या, कसं स्वस्थ बसवेल मला? मग काय करणार आहेस तू? धडा धडा त्याला विचारणार आहेस त्याला की हे सगळं काय चाललंय, लग्न कधी करणार आहेस म्हणून? तुम्ही परवानगी दिलीत तर विचारावं असं वाटतंय मला. विचारा मग. आणि त्याच्याकडून अपेक्षित उत्तर नाही आलं की गळे काढून रडा सगळ्याजणी. नर्मदा, हजारदा तुम्हाला सांगितलं, नाजूक गोष्टी संयमानं करायच्या असतात. त्याच्या मनात काय आहे याचा अंदाज आपल्याला नाहीये. त्याच्या कलाकलानं घेतलं नाही आणि एकदम तो म्हणाला की मला लग्नच करायचं नाहीये, तर काय करणार आहात तुम्ही? बळे बळे त्याला भोल्यावर चढवणार आहात? त्याच्या तोंडून एकदा असं काही बाहेर पडलं आणि त्यालाच चिकटून बसला तो, तर अगदी त्याच्या बापाच्या वळणावर गेलाय तो. म्हणूनच मला त्यानं असं काही बोलायला नकोय की त्यालाच धरून बसेल तो नंतर. म्हणून म्हणते, जरा त्याच्या कलानं घ्या, संयम ठेवा. पण आपण नुसतं विचारावं असंच तर म्हणते मी. नर्मदा, श्री तुझ्या पोटात होता तेव्हा सुद्धा मी तुला सांगत होते, तू रमाकांतला इतक्यात सांगू नकोस. रमाकांत तुझा नवरा असला तरी त्याला मी जन्म दिला होता. तुझ्यापेक्षा मी रमाकांतला जास्त ओळखत होते. त्याला कलाकलाने समजावून पटवून देण्याची गरज होती, पण तुला घाई झाली होती ना स्वतःच्या मातृत्वाची चाहूल त्याला द्यायची. विश्वास होता ना दांडगा तुला की ही बातमी ऐकून तो अमेरिकेला जायचं रद्द करेल. समजायला लागल्यापासून त्याला अमेरिकेला जायचं होतं. आपलं स्वप्न कसा विसरणार होता तो? पण तुला ते पटलं नाही. मग तो बिथरला आणि गेला. तो आलाच नाही परत. दुधानं एकदा तोंड भाजल्यानंतर ताक सुद्धा फुंकून पितात लोक. म्हणूनच मी श्रीला डिवचत नाहीये. आणि तुम्हालाही सांगते, तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. विश्वास ठेवा माझ्यावर. श्रीशी इतक्यात काहीही बोलू नका. मला हे सगळं आता बोलायचं नव्हतं नर्मदा, आणि तुला दुखवायचंही नव्हतं. पण रमाकांतच्या बाबतीत जे झालं तसं काही नाही. श्रीची शपथ आहे मला, मी त्याला विचारणार नाही. त्यांनी आपण सांगेपर्यंत मी त्याला काहीच विचारणार नाही. तोही सोडून गेला तर कोणाच्या तोंडाकडे पाहून जगेन मी? श्री आपल्याला सोडून जाणार नाहीये नर्मदा. नाही गे, तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे. मी तेव्हा तुमचं ऐकलं असतं ना तर आज ही वेळ आली नसती माझ्यावर. पण तेव्हा केलेला करंटेपणा पुन्हा नाही करणार आहे मी. आता हे सगळं सहन करायची ताकदच नाही उरली माझ्या. तुमचा चहा थंड झाला, दुसरा करून आणते. पण तू एवढा इशू का करतेस बांगड्यांचा? म्हणतोय तर घे की. सोन्याच्या बांगड्या आहेत त्या, कशा घ्यायच्या? अगं पण तो आपणहून देतोय ना. का मनाला लागेल असं बोललाय माहितीये तो. तुला त्याचं बोलणं लागलं म्हणून रडतेस की तुला पटलंय म्हणून रडतेस? आम्ही सगळ्यांनी तुला एवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण तुझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. पण तो तुला बोलला तर तू एवढं रडतेस? तुला कळतंय का तुला काय झालंय? साचलं होतं सगळं मनात.
आणि त्यानं वाट करून दिली, हो ना? आता हा तुला आत्ता भेटलाय त्याबद्दल मला दुःख वाटावं की आनंद हेच कळत नाही मला. देवा प्लीज हे सगळं निभावून नेण्याची मला शक्ती दे. बाबांनी माझ्यासाठी खूप हाल सोसलेत. त्यांना बरं करण्यासाठी मला या तडजोडी करण्याची ताकद दे देवा. प्लीज मदत कर. बाबांचे हाल आता नाही पावत माझ्याने. मला खचू नको देऊस. बळ दे. माझ्या बाबांसाठी मला या अग्निदिव्यातून गेलंच पाहिजे. मला मदत कर देवा प्लीज. तिने माझ्या प्रश्नाचं उत्तर तर दिलं नाहीच, पण नजर हेटाळली. म्हणजे याचा अर्थ ती या लग्नानं खुश नसणार. पण मग ती हे लग्न करते कशासाठी? तिकडे मनीष म्हणतो की तिच्या आईने तिला प्रेशराईज केलं म्हणून ती हे लग्न करते. पण जान्हवी सारखी स्ट्रॉंग इंडिपेंडंट मुलगी कुठल्या प्रेशर खाली असणार आहे? मला ना काही कळत नाही ती का करते हे लग्न. साहेब त्या छत्रीवालीची ना काहीतरी मजबुरी असणार. कसली मजबुरी? मलाही कळत नाही व्यवस्थित. टीप काढावी लागेल. हा? टीप काढावी लागेल, माहिती काढावी लागेल, समजून घ्यावं लागेल. मी घरी जितक्या समंजसपणे वागतो ना तसं नाही वागलो मी तिच्याशी. उगाच चिडलो मी तिच्यावर. काही गरज नव्हती रे एवढं चिडायची. मला फार वाईट वाटतंय. म्हणजे उगाच लिमिट क्रॉस केली मी. साहेब पाणी डोक्यावरून गेल्याशिवाय तुम्ही चिडणार नाही माहित आहे मला. आणि त्या छत्रीवालीला कळू दे ना ती कुठे माती खाते ती. नाही रे, तिला खूप वाईट वाटत असेल आता. वाटू दे वाईट, म्हणजे कुठे डोक्यात अक्कल तरी येईल. तो तिच्यापेक्षा वयाने मोठा आहे, ती या लग्नानं नाखुश आहे, तरी ती लग्न करते. मला काही कळत नाही ती का करते. साहेब ठोकायचं का त्याला? आपण 20-25 पोरं घेऊन जातो आणि ठोक ठोक ठोकतो. ए बाबा, हे असलं आपल्याला काही करायचं नाहीये. आणि हे असं काहीतरी करून ती तिचं डिसिजन बदलेल असं तुला वाटत असेल ना तर तसं काही घडणार नाहीये. उलट त्याला सहानुभूतीच मिळेल. एक वेळ मला तिच्या आयुष्यात स्थान मिळालं नाही ना तरी चालेल, पण मला तिच्या मनात स्थान मिळवायचं आयुष्यभरासाठी. सर मी बोलू का तिच्याशी? नाही म्हणजे ती मला साहेब समजते ना, मग साहेबांच्या अधिकाऱ्यांनी बोलतो. या खाली या जरा. मग तुम्ही तरी बोलावं साहेब. मला ना आधी तिची माफी मागावी लागेल. तुम्ही कशाला माफी मागताय? आणि शपथ घेतल्यानंतर मी कधी खोटं नाही बोलत. आणि म्हणूनच मला शपथ घ्यायची भीती नाही. तू स्वतःशी खोटं बोलतेस. तुला बदलायचं नाहीये कारण तू रिजिड आहेस. आणि एकदा स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घ्यायचे असं ठरवल्यानंतर तुला कोण आठवणार ना? मी ना माफ केलं त्याला. तू अजूनही त्याच्याबद्दलच विचार करतेस? म्हणजे प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा हक्क आहेच ना. मी काय म्हणते, आपल्याला माहितीये ना आपण बरोबर आहोत, मग कशाला उगाच मनाला लावून घ्यायचं ना. त्याला वाटलं ते तो बोलला, पण मला आता त्याचं काहीच नाही वाटत आहे. हे तू मला सांगतेस की स्वतःला? तुला सांगतेय. संध्याकाळी भेटेलच ना बस स्टॉपवर, तेव्हा सांगून टाकीन त्याला. काय? हेच की हाय नाही, काही नाही. जान्हवी, तू एवढा का विचार करतेस त्याचा? माझ्यासाठी? तुमच्यासाठी नाहीये,
तुमच्यासाठी. वाव, मस्त आहे यार, पण महाग असणार. जानवी, ही फाईल जरा गोखले गृहोद्योगच्या ऑफिसमध्ये पोहोचवशील? मी नाही म्हणजे हे तुझं काम नाहीये हे माहितीये मला, पण काय आहे, ही फाईल अशी कोणाच्याही हाती देऊन कसं चालेल? शिवाय ही फाईल तू बनवलेली असल्यामुळे त्यांच्या काही शंका असतील तर त्यांचं निरसन तिथल्या तिथे होऊ शकेल, नाही का? सर मी समजू शकते तुम्हाला, पण प्लीज दुसऱ्या कोणाला तरी सांगा ना. जानवी, काय झालंय तुला? 4 वर्षात पहिल्यांदा मी सांगितलेल्या कामाला नाही म्हणतेस तू. तुला बरं वाटत नाहीये का? बस बस बस. असा का दिसतोय चेहरा तुझा? रडलीस की काय? काय झालंय काय? नाही नाही, खरंच काही नाही. नाही नाही, तुझी तब्येत बरी नसेल तर माझ्या गाडीतून तुझी घरी पोहोचवायची व्यवस्था करतो मी. का डॉक्टरकडे जायचंय? नाही सर, अहो खरंच तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये, डोकं दुखतंय थोडंसं. बर ठीक आहे. मी गीता, जरा आतमध्ये केबिन मध्ये ये. ही माझ्या तोंडावर मला नाही म्हणणार हे मला माहितीये, तरी पण काय, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. शेवटी प्रयत्नांती काम करणारा स्टाफ, नाही का? कम इन. ये ये ये. ही तुम्ही मला कुठे बाहेर जायला सांगणार असाल तर मी तुम्हाला आत्ताच सांगते की शनिवार आणि रविवार मी माझ्या बॉयफ्रेंड बरोबर पिकनिकला जाते, त्यामुळे ऑफिस सुटल्यावर मला लगेच घरी जायचंय. माझं काम काय आहे ते जरा ऐकून घेशील? सर, तुम्ही मला इतके प्रेमाने सांगितलं, त्यावरूनच मी ओळखलं की जे माझं काम नाहीये ते तुम्ही मला करायला लावणार आहात. त्यामुळे तुम्हाला मी आत्ताच सांगते की ते शक्य होणार नाही. मला कोणीच या ऑफिसमध्ये बॉस सारखं वागवत नाही. सर, मला खूप पॅकिंग करायचंय सर. मी 1 तास आधी निघू का? नाही नाही, हे बघ, लवकर जाणार असशील तर ही फाईल गोखले गृहोद्योगच्या ऑफिसमध्ये पोहोचवशील का? गोखले गृहोद्योग जान्हवीच्या ऑन द वे आहे सर. तुम्ही तिला का नाही सांगत? अगं, तिच्याकडे बघ जरा, तिची तब्येत बरी नाहीये. सर, तिच्या तब्येतीला काही झालेलं नाहीये. जेव्हापासून तिचं लग्न ठरलंय ना, तेव्हापासून तिच्या चेहऱ्याचं फसलेलं भज झालंय. व्हायरल इन्फेक्शन होतं ना सर, तसं व्हायरल लग्न झालंय तिला. तापाचं नाव आहे अनिल. जा तू जा. घरी जायला सांगताय की बाहेर जायला सांगताय? घरी कशाला जा म्हणीन, बाहेर जाऊन तुझं काम कर. सर, असं काय करताय सर? म्हणजे मी बॉस आहे तुझा. सर, म्हणूनच तर मी तुम्हाला सर म्हणते ना सर. जान्हवी, तुझ्या शब्दात प्लीज तिला सांगायचा प्रयत्न कर की बाहेर जा आणि काम कर. सर, तुम्ही मला नेहमी पाण्यात पाहता, तरी पण मी इतक्या सिन्सिअरली काम करते. कधी? ठीक आहे, नाही करत, पण प्लीज जाऊ द्या ना सर. मराठी भाषेतच सांगितलं ना मी की जा म्हणून. जा. घरी जाऊ सर? जा जा जा. सर, हे पहिल्यांदा सांगितलं असतं तर किती वेळ वाचला असता माझा. एव्हाना घरी पोहोचले असते मी. बरोबर. एनिवे, थँक्स. कसे वागवतात मला सगळे. ही फाईल न्यायची आहे गोखलेंच्या घरी. जान्हवी, तू तू ही फाईल गोखल्यांच्याकडे घेऊन जाशील? येस सर. थँक्यू सो मच. थँक्स नका म्हणू सर, हे तर कामच आहे माझं. येते. बर. माझं कामच आहे ते. कधीतरी गीताला असं वाटेल, वाटत नाही वाटेल.
ह्या मुलीने ना वेळ लावलाय मला. कमेन. सर मी निघू?